संघटना करपाची साधना आसा। आजन्म अविवाहित रावन देशाच्या स्वातंत्र्या खातीर आनी एक बरी सशक्त संघटना निर्माण करपा खातीर तांणी घेतलेलो पण आसा। हे सगळे पळयल्या नंतर निश्चितपणे आमच्या मनान अशा प्रकारचो भाव हो येतलो। त्यानंतर मागीर तांणी त्या तत्कालीन जे सगळे देशाच्या स्वातंत्र्या खातीर चालू आशिल्ल्यो ज्यो चळवळी आशिल्ल्यो, देशाच्या स्वातंत्र्या खातीर चालू आशिल्ले जे सगळे प्रयत्न आशिल्ले, ह्या प्रयत्नां भितर डॉक्टर हेडगेवारांनी स्वताचे योगदान जे आसा ते दिल्लें आसा। आज आमकां एक विमर्श आयकूंक मेळटा की संघाचें कॉन्ट्रिब्युशन कितें। 1925 सालान जर संघ स्थापन जाल्लो जाल्यार त्या वेळा वयले संघाच्या कार्यकर्त्यांचे, संघाच्या स्वयंसेवकांचे योगदान कितें आसा। तर संघाच्या स्वयंसेवकाचें योगदान हे तेन्ना पासून आसा। 1921 सालान डॉक्टर हेडगेवाराक सश्रम कारावासाची 1 वर्साची शिक्षा जाली देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनान उडी घेतल्यामुळे। ती कारावासाची शिक्षा 1 वर्ष भोगून आयल्यानंतर जेन्ना त्यांचे स्वागताचे कार्यक्रम जालो, जेन्ना त्यांची सत्काराची सभा जाली नागपूर शहरान भितर, त्या सत्काराच्या सभेन भितर पंडित जवाहरलाल नेहरूचो बापूय मोतीलाल नेहरू जो आसा तो त्या सभेन त्याचे भाषण जाल्ले डॉक्टर हेडगेवाराचे कौतुक करणारे। विठ्ठलभाई पटेल जे आशिल्ले त्यांचे भाषण जाले। अशा प्रकारे डॉक्टर हेडगेवार हे त्या काळान आशिल्ल्या सगळ्या चळवळी भितर अत्यंत सक्रिय त्यांचो सहभाग आशिल्लो। त्या अनुशासनाचो एक व्यवहारान हाडले। एक शाखा नागपुरान सुरू जाली आणि त्याचो विस्तार आता त्या शाखेचो विस्तार संपूर्ण देशभरान एकूण 5 लाख खेडी आसात। तितूंतल्या साधारणपणे 1 लाख ठिकाणी हे आमचे संघाचे काम, संघाची शाखा नाल्यार साप्ताहिक मिलन म्हणजे आठवड्यातल्यान एकदा लागणारी शाखा ह्या पद्धतीन चालू आसा। 1 शाखा ते 1 लाख शाखा हिचो असो एक विस्तार जो आसा तो आयज संघाचो जाल्लो आसा। आमच्या गोंयांत सुद्धा संघाची एक शाखा गोंयच्या मुक्तीनंतर 1962 सालान सुरू जाल्ली। त्याच्यो आज लागी सगळ्या गोंयभर मिळून 100 शाखापेक्षा जास्त शाखा आसात। साप्ताहिक मिलन संघाची शाखा, संघाची शाखा ही कशी असता, ती कार्यकर्त्याच्या उपलब्धतेचेर अवलंबून असता। म्हणजे सगळ्यांक शाखा लावपाची असता, शाखेर वचपाचें असता, पण कार्यकर्तो ती संचालन करपी उपलब्ध जालो ती चलता। नमस्कार। सगळ्यात पहिली सगळ्याक विजयादशमीच्या शुभेच्छा। आणि संघाची शताब्दी या वर्षाच्यान विजयादशमीच्यान सुरू जाता। संघ शताब्दी म्हणून संघाने जो समाजाच्या संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन हा जो विषय घेतला असा त्याच विषयान आम्ही पुढे वतले। संघाचे जे मूळ कार्य असा समाजाचे संघटन, त्या खातीर आता उत्सवान सांगितले तसे देशभरान सगळीकडे शाखांचे कार्य चालता, ते संघाचे मूळ काम। ताका लागून अनेक सेवा कार्य, अन्य अनेक कार्यक्रमा उपक्रमा चलता। तसेच विशेष करून गेल्या काही वर्षांत जे पंचपरिवर्तनाचे विषय सुरू झाले, त्यात कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी शिष्टाचार आणि या सगळ्याचे मूळ असे स्वबोध। आमच्या देशाची जी मूळ विचार असा त्याच्या आधाराचेर सगळ्या रचनांची उभारणी जावपाक जाय, या खातीर आमचे स्वयंसेवक तसेच सगळ्या समाजाकडे अपेक्षा असा की या विषयाचेर काम करपाचे। सर, आम्ही जर बघितलं तर संघाचं काम जे पूर्वी चालत होतं, गावागावांमध्ये जे शाखा चालत होत्या, आज कुठेतरी ती अलगते जात गेले आहे। यापुढे तुम्ही संघाच्या शाखा गावामध्ये सुरू करण्यासाठी कुठला प्रयत्न करणार आहे? संघाचं काम हे अजूनही तसं गावागावांमध्ये अशा प्रकारे चालू आहे। आता दैनंदिन जीवनातल्या काही धावपळींमुळे काही ठिकाणी दैनिक शाखा होत नाहीत, ही वास्तविकता आहे। जसं आपण बघतो की छोट्या मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये सुद्धा शाळांच्या ट्युशन संपण्याच्या वेळात 7-8 पर्यंत असतात। त्याच्यामुळे काही व्यावहारिक अडचणी आहेत, पण त्यातनं मार्ग जो काढला आहे तो कुठे साप्ताहिक मिलन आहे, कुठे मासिक मिलन आहे, कुठे अन्य प्रकारचं काम चालतं। तसंच आमचे सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते सर्व ठिकाणी जाऊन शाखा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत।
ह्या वर्साक पळयता आमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100वी संघ शताब्दी उत्सव जो आसा तो मनयलो वयता आनी विजयादशमीच्या निमित्यान आयज जो कार्यक्रम जो आसा तो कार्यक्रम संतोशी माता मंदिर सभागृहांत पार पडलेलो आसा आनी हो टोटल जो आसा तो केपें तालुका मर्यादीत जाल्लो. आमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाक जर पळयत जाल्यार फाटली जर 50 वर्सांचो इतिहास जर पळयत जाल्यार राष्ट्रीय स्वयंसेवक संघांतल्यान फुडें चल्ले स्वयंसेवक जे आसले ते आयज खंय ना खंय उच्च पदार आसा किंवा तेंचे भितर संस्कार जे आसा ते संस्कारातून पळोवपाक मेळटा. मोठे मोठे लिडर जावन गेल्ले आसा तशेंच बरे नेते किंवा वक्ते जावन गेल्ले आसा आनी अशा ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयज जर पळयत जाल्यार आयज राष्ट्रीय स्वयंसेवक संघा हितून भितर आयज पंतप्रधान जाल्ले आसा. आमी जर पळयत देशाचो आमचो पंतप्रधान आसा तो सुद्दां राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचो. हेजे पयलीं जो आमचो स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हो सुद्दां संघाचो. आमी लालकृष्ण अडवाणी आसा हो सुद्दां RSSंतल्यान जन्माक येयल्लो. RSSच्या संस्कारां भितर मंत्रीपद भोगले, प्रायम मिनिस्टर जाले. आयज जर पळयत आयज सुद्दां आमचो जो पंतप्रधान आसा तो सुद्दां आयज देशाचो जो एक आमी म्हणटा तो खामो आनी तो सुद्दां राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमांतल्यान गेलो. गोंयचो आमी जर CM पळयत डॉक्टर प्रमोद सावंत हो सुद्दां आयज जर पळयत जाल्यार हो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचो आमचो जर समाज कल्याण मंत्री जो आसा सुभाष फळदेसाय हे सुद्दां संघ माध्यमांतल्यान वयर सरले अशे कार्यकर्ते आयज नेते जाल्ले आसा. आयज हितून जर पळयत जाल्यार विविध माध्यमांतल्यान पळयता संकेत आर्सेकर आसतलो किंवा रोहन गांवस देसाय आसतलो. हे सगळे आयच्या ह्या मेळाव्याक किंवा उत्सवाक आयज उपस्थित आसा. म्हळ्यार संघ हो पयलीं गांवांक आसतलो, साप्ताहीक मिलन आसतालें. आयज हो संघाचे 100 वर्सां पूर्ण जाल्ले आसा आनीक प्रत्येक गांवांनी संघाची शाखा ही लागपाक जाय हें एक ध्येय आनी एक प्रण जो आसा तो सगळ्यांनी घेतलो आसा. म्हणटनी संघ हो आयज कालांतराची गरज आसा. संघाची गरज ही स्वयंसेवक निर्माण जावप, स्वयंसेवक गांवांक तयार जावप आनी स्वयंसेवकाच्या माध्यमांतल्यान आमचो वाठार जो आसा तो खंय तरी सुरक्षीत दवरप किंवा आमचें राज्य जें आसा तें सुरक्षीत दवरप किंवा देश सुरक्षीत दवरतलो जाल्यार राष्ट्रीय स्वयंसेवक संघांतल्यान एक प्रेरणा आसा अशें हांगा सांगलें आसा. इन गुवाहाटी उदय रेकर कुडचडे.